नमस्कार, आपले किचन कुक विथ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण वाळवणीच्या पदार्थामधला उपवासासाठी खाता येईल असा आणि बनवायला सोपा असलेला वाळवणीचा प्रकार पाहणार आहोत। हे आहेत उपवासाचे कुरकुरे किंवा तुम्ही अशा प्रकारे त्याच्या पापड्या सुद्धा बनवू शकता। या खायला खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत पण होतात। चला तर याची रेसिपी पाहूया। हे मी पाव किलो साबुदाणे स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजवून घेतलेत। साबुदाणे अशा प्रकारे पूर्ण भिजले पाहिजेत। त्यानंतर बटाटे घेतलेत। पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून सोलून घेतलेत। 4 ओल्या लाल मिरच्या घेतल्यात। याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता। थोडी फ्रेश कोथिंबीर घेतलीये आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आता हे भिजवलेले साबुदाणे आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचे आहेत। साबुदाणे अशा प्रकारे मोजून घेतले की पाण्याचं प्रमाण सुद्धा मोजून घेता येतं आणि त्यामुळे प्रमाण चुकत नाही। साबुदाणे वाटीने मोजल्यानंतर जेवढे वाटी साबुदाणे आहेत त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। हे साबुदाणे वाटीने मोजले तर बरोबर 5 वाटी साबुदाणे झालेत। 5 वाटी साबुदाण्यासाठी दुप्पट पाणी म्हणजे 10 वाटी पाणी घ्यायचं। इथे मी 10 वाटी पाणी गॅसवर गरम करायला ठेवलंय। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी गरम होतंय तोपर्यंत बटाटे किसून घ्यायचे। बटाटे किसून घेतले की त्याचे गठ्ठे राहत नाहीत, त्यामुळे बटाटे शक्यतो किसून घ्या। लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची कोथिंबीरची पेस्ट पण करून घेऊ। छान बारीक पेस्ट करून घ्यायची। पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। लगेचच यामध्ये भिजवलेले साबुदाणे पण घालून घ्यायचे। साबुदाणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर किसलेला बटाटा पण घालून घ्यायचा। वरून कोथिंबीर मिरचीची पेस्ट घालायची। ज्यांना मिरची कोथिंबीर चालत नसेल किंवा हे कुरकुरे तुम्हाला तिखट बनवायचे नसतील तर फक्त मीठ घालून सुद्धा हे कुरकुरे बनवू शकता। आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 ते 10 मिनिटं साबुदाणे शिजवून घ्यायचे। 10 मिनिटांनी एक वाफ आली की साबुदाणे चेक करून पाहायचे। बघा अशा प्रकारे साबुदाणे पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे, म्हणजे साबुदाणे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे। साबुदाणे शिजले की गॅस बंद करून ही पेस्ट थंड करून घ्यायची। आपलं साबुदाण्याचं मिश्रण थंड झालंय। यातल्या अर्ध्या मिश्रणाच्या मी पापड्या बनवून घेते। साबुदाण्याची पापडी बनवण्यासाठी खाली मी प्लास्टिक पेपर अंथरून घेतलाय। यावर अशा प्रकारे चमच्याने छोट्या छोट्या पापड्या घालून घ्यायच्या। पापड्यांची साईज तुम्हाला हवी तशी लहान मोठी ठेवू शकता। साबुदाण्याचे पापड लाटण्यापेक्षा या पापड्या बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। बघा अर्ध्या मिश्रणाचे मी पापड्या बनवून घेतल्या। आता आपण या अर्ध्या मिश्रणाचे कुरकुरे बनवून घेऊ। कुरकुरे बनवण्यासाठी एका पायपिंग बॅग मध्ये किंवा अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे साबुदाण्याचं मिश्रण भरून घ्यायचं। पिशवी पॅक करून अशा प्रकारे पिशवीचं टोक कट करून घ्यायचं। पिशवीच्या मदतीने अशा प्रकारे या साबुदाण्याच्या लाईन्स बनवून घ्यायच्या। बघा याचे कुरकुरे बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत आणि बनवायला पण मजा येते। सुट्टीमध्ये बनवत असाल तर मुलांना सुद्धा हे काम तुम्ही देऊ शकता। मुलं पण अगदी आवडीने करतील, इतकं सोपं आहे। फॅन खाली हे 2 ते 3 दिवस सुकवून घ्यायचे। उन्हामध्ये सुकवलं तर 1 दिवसातच सुकतात। बघा 3 दिवस सुकवल्यानंतर या साबुदाण्याच्या पापड्या अशा प्रकारे होतात आणि याचे कुरकुरे पण अगदी सहज निघतात। हे फॅन खाली सुकवले तरी 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, म्हणजे वर्षभर छान टिकतात।
आता हे तळून बघू. तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं. पहिल्यांदा साबुदाण्याची पापडी तळून घेऊ. बघा पापडी किती छान फुलते आणि अगदी दुप्पट तिप्पट ह्या फुलतात. तुम्ही ह्या पापड्या उपवासाला सुद्धा खाऊ शकता. आता कुरकुरे पण तळून बघूयात. बघा हे कुरकुरे सुद्धा खूप छान फुलतात आणि खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागतात. बाहेरचे कुरकुरे खाण्यापेक्षा हे साबुदाण्याचे कुरकुरे तुम्ही घरीच बनवा आणि वर्षभर स्टोर करून खाऊ शकता. मुलांना पण आवडतील. जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत. तर हे साबुदाण्याचे कुरकुरे तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.